नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रेणीश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत आरोग्याशी निगडीत शास्त्र, वन वर्ड सबस्टिट्यूशन। तर मग मित्रांनो चालू करूयात। अल्गोलॉजीला शेवाळाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणतात। ॲनाटॉमी मीन्स शरीर रचनाशास्त्र। अँथ्रोपोलॉजी मानववंशशास्त्र। आर्थ्रोलॉजी सांधे संदर्भात अभ्यास करतात। बॅक्टेरियोलॉजी म्हणजे जीवाणुशास्त्र। बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र, यामध्ये वनस्पतीचा अभ्यास केला जातो। कार्डिओलॉजी म्हणजे हृदयरोगशास्त्र, हृदयाचा अभ्यास करतात। सायटोलॉजी म्हणजे पेशी चिकित्साशास्त्र। डर्मॅटोलॉजी म्हणजे त्वचारोगशास्त्र। एम्ब्रिओलॉजी म्हणजे गर्भचिकित्सा भ्रूणशास्त्र। एंडोक्रायनोलॉजी म्हणजे ग्रंथीचा अभ्यास। एंटोमोलॉजी म्हणजे कीटकशास्त्र। गॅस्ट्रोनॉमी सात्विक आहाराचा पारखी। गायनेकोलॉजी स्त्रीरोग तज्ज्ञ। गायनेकोलॉजी स्त्रीरोग विज्ञान। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेणीश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पुढे बघूयात हिमॅटोलॉजी। हिमॅटोलॉजी मीन्स रक्ताचा अभ्यास करणे। हिपॅटोलॉजीला यकृताचा अभ्यास। कार्डिओलॉजी पेशी केंद्रकाचा अभ्यास। मायकोलॉजी म्हणजे बुरशीशास्त्र। मायोलॉजीमध्ये स्नायूचा अभ्यास करतात। नेफ्रोलॉजी म्हणजे मूत्रपिंडाचा अभ्यास। ऑप्थॅल्मोलॉजीमध्ये नेत्ररोग चिकित्सा। ऑर्निथोलॉजी यामध्ये पक्ष्यांचा अभ्यास। ऑर्थोपेडिक्स हाडांचे विज्ञान। सायकोलॉजी मानसशास्त्र। पेडोलॉजी बालमानसशास्त्र। पॅथोलॉजी रोगनिदानशास्त्र। सायकोथेरपी म्हणजे मनोचिकित्सा। व्हायरोलॉजी म्हणजे विषाणूचा अभ्यास आणि झूलॉजी प्राण्याचा अभ्यास। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेणीश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।